विवेकजी बेर्डे साहेब आपणास विनंती आहे आपण आदरपूर्वक व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. विघ्नेश फायटर आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. बघा आयोजकांकडून एक नियम आहे, 3 बॉल पडण्याच्या आत जर का तुमचा एक्स्ट्रा प्लेयर नाही आला सर तुम्हाला पेनल्टी लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. व्यासपीठावरती ओमकारजी पाटील यांचे वडील उपस्थित आहेत. त्यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. सुहासजी पाटील काका आपणास विनंती आपण पुढे यायचं आहे. व्यासपीठावरती सुहासजी पाटील काका ओमकार पाटील यांचे वडील आहेत, त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक सिद्धांतजी भालिया साहेब यांच्या शुभ हस्ते सुहासजी पाटील काका यांचा यथोचित सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या वतीने साईशा 11 क्रिकेट क्लब आयोजित मैत्री चषक संपूर्ण स्पर्धा ओमकार पाटीलनी खूप मोलाचा सहभाग होता या स्पर्धा भरवण्यामागे त्याचा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सिद्धांतजी भालिया साहेब यांच्या शुभ हस्ते यांचा व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय. तुम्हा आम्हा सर्वांचा लडका एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण त्याला कित्येक वर्षापासून या अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये खेळताना पाहिले. त्यांचे वडील सुहासजी पाटील काका यांचा व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय. या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना मैत्री चषकाची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात येते. ऑफसाईडला हलकी हाताने चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना दिसतोय. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 3 धावा. ऑफसाईडला गेल्याचं हॅलो चेक शेवटच्या चेंडूवरती 1 पण धाव नाही मिळाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण जर का पाहायला गेलं तर 3 धावा आहेत. दुसरं षटक अभिषेक गोलंदाजी मारवरती आलाय. आजच्या दिवसातील आपण दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत. पहिला मॅच मध्ये साई एकविराला पराभवाच्या छायेमध्ये जाताना आपण पाहिलं. साईशा 11 आयोजन कमिटीची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत होती. ओमकार पाटीलने जाऊन एका चौकाराने मॅचचा फासला कमी केला आणि संपूर्ण मॅचला आपल्या बाजूने खेचलं. आणि सुनील चुन्नाने दिलेली साथ ही देखील एक खूप महत्वाची साथ होती.
दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. 5 धावात सिंगल धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफसाईडला सराव चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पायाला लागून चेंडू अडलाय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. क्षेत्ररक्षक करतोय चूक, चुकीचं रूपांतर, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार. लगातारच्या 2 चौकानंतर शेवटच्या चेंडूवरती संग्रामने सिंगल घेतली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा जर का आपण पाहायला गेले 15-15, 15 धावा धावफलकावरती आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 15-15, 15 धावात धावफलकावरती. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सुशांतला इन केले गेले. येस, फुलटॉ चेंडू ऑनसाईडला घेण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू गेले हातामध्ये, पण निर्धाव चेंडूचे सांगतो मैदानाच्या आतमध्ये होते. संग्रामच्या बॅटमधून आपण मागच्या षटकामध्ये लगातारचे 2 चौकार देखील पाहिलेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंच आमच्या दिशेने वळतात, वाईटचा इशारा केला जातोय. ऑफसाईडला हलक्या तरी चेंडूला घेऊन काढला, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिद्धेश राऊत यष्टांच्या मागे होते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 18-18, 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नवेल अंकल यांचं तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण जर का विचार केला जास्त धावा येणं गरजेचं आहे. तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये जात असताना मोमेंटम आपल्या बाजूने खेचणं देखील गरजेचं आहे. सूर्यकांत पाटील सुरू होते त्या दिशेने. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 19-19, 19 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. एकोणीस धावा धावफलकार द्यावन पाहतोय. ऑन साइडला हल्ली त्याने घेऊन काढलं. शेवटच्या चेंडूवरती एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा जर का आपण पाहायला गेला 20-20.
3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 26-26. पुन्हा एकदा ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न आर्चिस वेगाने चेंडूवरती आला 27-27. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. येणारे 2 चेंडू किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल. संग्राम अजूनही आपण त्याला पाहतोय सलामवीर बॅटर ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले होते. ऑफसाइडला टॅपच्या सहाय्याने चेंडूला घेऊन काढलं. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 28-28 धावा धावफलकार ते आपण पाहतोय. शेवटच्या चेंडू धावचीची संधी फेकी थोडीशी खराब आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न एका धाव्याने संतुष्ट. दुसरी धाव घेत असताना विकेटचं पतन. धावफलकाचा विचार केला तर धावफलक विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्मान्य सुजितदादा केसरी यांचा व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल. आम्ही दिलीपजी मांजरे साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्मान्य सुजितदादा केसरी यांचा व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीने मैत्री चषकाच्या वतीने. व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय. विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून त्यांना आपण पाहिले या स्पर्धेच्या वतीने आपल्या व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय. असोसिएशन मेंबर म्हणून आपण त्यांना पाहिले. मॅचला सुरुवात धावफलकाचा आपण जर का विचार केला 30चा पाठला करायचा आहे. 30-30. सुशांत आणि गौरीशची जोडी मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपण सुशांतला पहिला मॅच मध्ये इन केलं गेलं त्याला. आता या संपूर्ण मॅच मध्ये किती इम्पॅक्ट टाकेल सलामवीर बॅटर म्हणून त्याला आपण पाहतोय. पहिलाच फुलटा चेंडू ऑनसाइडला गेल्याचा प्रयत्न चेंडू निघून गेलाय गॅप मधून सीमारेषा पार चौकार. आपण पाहिला पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला 4 धावा. दुसऱ्या चेंडूला हलक्यात सन्मान देत असताना 1 धाव ऍड होते. आमच्या जोडीने आपण पाहू शकता व्यासपीठावरती मयूर व्लॉग कार्ड याचं देखील आगमन झाले. मयूर आपलं देखील सहर्षित स्वागत आहे. मयूरचे व्लॉग आपण पाहू शकता युट्यूबवरती जाऊन. आता ते चॅनल देखील आहे मयूर व्लॉग कार्ड. त्या चॅनलला आपण सबस्क्राईब देखील करू शकता. एका चौकारानंतर एक सिंगल देखील पाहिली. त्याच्यानंतर गौरीश पहिला चेंडू डॉट हाताळलाय मनोहरनी गोलंदाजी मारवरती. हलक्या त्याने सन्मान दिला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॉल फेकायचा होता की यष्ट्यांवरती लावायचा होता. टेक्निकल टीमची मदत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चेक केलं जाईल.
पाहायला गेलं 6 धावा आहेत. येस, पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 6 धावा आहेत. आपण पाहिलेत आर्चिस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. गौरीशला कशा प्रकारे साथ देईल. वेगाने वेगाने जलद 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 गतीने टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. वेगाने पुन्हा एकदा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता पण तो टप्पा चुकला. त्या कारणास्तव तो नो चेंडू होता. बाहुबली मधला कटप्पा आणि मैदानावरचा टप्पा खूप महत्वाचा असतो. टप्पा चुकल्यानंतर 9+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत आहेत. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फटका गेला ऑन साइडला. साहिल वेगाने चेंडूवरती आला. खूप चांगल्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये चेंडूला आत ढकललं. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 9. 30चा पाठला करण्यासाठी गौरीशला विकेटवरती उभं राहणं जास्त महत्वाचं आहे. त्याच्या जोडीला एखाद्या खेळाडूला साथ देणं. फुलटा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. फेकी केली होती पण सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. वेगाने जलद गतीने षटक हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. खोलवा टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड केला. डॉट येतोय. ओ ट्रॉफांच्या इथे एक खेळाडू सकाळपासून बसलाय. मॅच सकाळी सुरू झाली नव्हती पण दुपारपासून बसलाय तो. ऑफसाईडला गेल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक करतोय चूक. चेंडू हाताने अडवायचा की पायाने अडवायचा होता इतका विचार करत असताना चेंडू निघून गेला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर तिसरं षटक हा मॅच कोणत्या दिशेने धावते दर्शवणारा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये जात असताना मॅच कोणत्या परिस्थितीमध्ये जाईल. गौरीशच्या बॅट मध्ये येतोय दणदणीत चौकार. ऑफसाईडला चेंडू निघून गेलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार गौरीशच्या बॅट मधून.
आलेल्या चौकानंतर या मॅच स्वरूप बदललं. पंच दर्शवतात उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. खोलवा टप्प्याचा चेंडू मनोहरच्या हातामध्ये नाही आला. मॅच फिनिश. हार्ड लक टीम ओम साई मनवेलपाडा विजेता संघ विघ्नेश फायटरचे खूप खूप अभिनंदन. चला लगेच दोन्ही कर्णधार टॉससाठी यायचंय. चला साईशा 11 टॉस केला जाईल. टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टॉस